नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्याबद्दल लिहिलेल्या काही वेगळ्या आठवणींच्या बद्दल माहिती घेणार आहोत. पांडुरंग चिमणाजी पाटील उर्फ PC पाटील सरांनी त्यांच्या माझ्या आठवणी या पुस्तकामध्ये शाहू महाराजांच्या बद्दलच्या अत्यंत हृदयस्पर्शी आठवणी ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत. आणि या पुस्तकामध्ये राजर्षी शाहू महाराजांची झालेली पहिली भेट आणि आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावरती त्यांच्याशी झालेल्या भेटी यांची माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते. 1899 मध्ये ज्या वेळेला PC पाटील सर 10वी झालेले होते, मॅट्रिक झालेले होते, त्यावेळेला त्याबद्दलची बातमी स्थानिक वृत्तपत्रांच्या मध्ये प्रकाशित झालेली होती. ही बातमी ज्या वेळेला राजर्षी शाहू महाराजांना समजली त्यावेळेला घोडेस्वाराला PC पाटील सरांच्या गावी त्यांनी पाठवून दिलं. कोल्हापूर संस्थानामध्ये वडगाव या नावाची 2-3 गावं होती. ती 2-3 गावं फिरून झाल्यानंतर तो घोडेस्वार PC पाटील यांच्या गावी आला. PC पाटील यांची त्यांनी भेट घेतली आणि दुसऱ्या दिवशी पन्हाळा या ठिकाणी शाहू महाराजांना भेटण्यासाठी तो घोडेस्वार PC पाटील यांना घेऊन गेला. ज्या वेळेला शाहू महाराजांची आणि PC पाटील सरांची भेट झाली त्यावेळेला तुमच्या घरी कोण असतं, तुमची शेती किती आहे, तुमचं कर्ज किती आहे आणि आता मॅट्रिक झाल्यानंतर तुम्ही पुढे शिक्षणाचा काय विचार करणार आहात याच्याबद्दल शाहू महाराजांनी चौकशी केली. PC पाटील यांनी शाहू महाराजांना शिक्षण घेत असताना राहण्याच्या, जेवणाच्या येणाऱ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी सांगितल्या आणि मग त्यावेळेला उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी PC पाटील यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. या आश्वासनामधनच कोल्हापूर संस्थानामध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस या पहिल्या वसतिगृहाची 1901च्या आसपास सुरुवात झाली. खरं तर ही सुरुवात होती आणि अशा या पहिल्या हॉस्टेलच्या वसतिगृहाच्या सुरुवातीनंतर कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांच्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी 18-19 वसतिगृह जे आहेत हे आपल्याला सुरू केलेले दिसतील. शिक्षण आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेले हे जे प्रयत्न आहेत हे अत्यंत महत्वाचे ठरले. भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर 2 प्रकारचा राजकीय व्यवस्था भारतामध्ये आपल्याला बघता येते. एका बाजूला भारताचा काही भाग हा थेट ब्रिटिश सत्तेच्या प्रभावाखाली होता. काही भाग असा होता की जिथं परंपरेनं चालत आलेले जे राज्यकर्ते होते, संस्थान होती, त्यांच्याकडे त्या राज्याचा, त्या प्रदेशाचा राज्यकारभार ब्रिटिशांनी सोपवलेला होता. कोल्हापूर हे असंच एक संस्थान होतं. संस्थानिकांनी आपल्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं राज्यकारभार करायचा ही बाब खरं तर त्या संस्थानिकांच्या, राज्यकर्त्यांच्या पूर्णतः मनावरती अवलंबून होती. आणि अशा काळामध्ये आपल्याला जुनागड संस्थानासारखं एक उदाहरण पण या ठिकाणी दिसून येतं की जिथला शासक हा शिकारी कुत्र्यांचा शौकीन होता. या कुत्र्यांच्या शौकासाठी त्यानं लाखो रुपये खर्च केलेल्याची आपल्याला उदाहरणं मिळतात. आणि ज्या वेळेला हे संस्थान भारतामध्ये विलीन झालं त्यावेळेला आपल्या जवळच्या कुटुंबामधल्या नातेवाईकांना भारतामध्ये सोडून ही शिकारी कुत्री घेऊन आपल्याला तो पाकिस्तानमध्ये पळून गेलेला दिसून येतो. या साऱ्या पार्श्वभूमीवरती की जिथं राज्यकर्ते आपल्या जवळ असणारी संपत्ती, आपल्या जवळ असणारी सत्ता अशा पद्धतीनं वैयक्तिक सुखासाठी, वैयक्तिक ऐशोआरामी जीवनामध्ये ज्या वेळेला वापरत होते त्यावेळेला या सगळ्यांना कोल्हापूर संस्थान आणि राजर्षी शाहू महाराज हे अपवाद होते. राज्यकर्ते म्हणून जर आपण शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांच्यासाठी केलेले प्रयत्न जर बघितले तर आपल्याला शाहू महाराजांचं कर्तृत्व हे त्यातनं दिसून येतं. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वामधलं नेतृत्व त्यांनी ओळखलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी, वृत्तपत्र सुरू करण्यासाठी आणि दलित चळवळीला आपल्याला त्यांनी पाठबळ दिलं. दुसऱ्या बाजूला कोल्हापूर संस्थानाचा आर्थिक विकास व्हावा याच्यासाठी शिवाजी उद्यमनगराची त्यांनी केलेली स्थापना, राधानगरी धरण आणि त्याचं केलेलं बांधकाम, त्याच्याशिवाय कोल्हापूर संस्थानामध्ये रेल्वे विकास करणं, या सगळ्या बाबींचा समावेश त्यांनी उचललेल्या कोल्हापूर संस्थानाच्या आर्थिक विकासामध्ये आपल्याला बघता येतोय. आर्य समाजाला त्यांनी पाठबळ दिलं. ब्राह्मणेतर चळवळ जी महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली होती
त्यांचे राजर्षी शाहू महाराज हे भक्कम आधारस्तंभ होते. आणि त्याच्याशिवाय आपण जर कला, संस्कृती यांचा विकास जरी बघितला तर आपल्याला खासबाग मैदान आणि कुस्ती यांना राजर्षी शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये आश्रय दिलेला दिसून येतो. भारतामध्ये प्लासी आणि बक्सारच्या युद्धानंतर ब्रिटिश सत्तेची पायाभरणी व्हायला सुरुवात झाली. ब्रिटिश सत्ता स्थापन होत असताना शेतकरी, आदिवासी सैनिकांनी ब्रिटिश सत्तेला विरोध केले. या विरोधामधला सगळ्यात महत्वाचा विरोध उठाव होता, तो होता 1857चा उठाव. या उठावानं खर तर भारताचा इतिहास आपल्याला बदलून टाकलेला दिसून येतो. सगळ्यात महत्वाची बाब या उठावानंतर जी पुढे आलेली होती ती ही होती की ब्रिटिश सत्तेला विरोध करत असताना पारंपरिक मार्ग जे आहेत हे आता उपयुक्त ठरणार नव्हते. म्हणजेच तलवारी, भाले किंवा बंदुका यांच्या मदतीनं ब्रिटिश सत्ता तिचा पराभव करणं हे आता अशक्य बनलेलं होतं. अशा काळामध्ये, अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल करण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग पुढे येत होता, तो होता शिक्षण, विज्ञान. आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये याच मार्गाचा आधार घेऊन बहुजनांचं जीवन त्याच्यामध्ये बदल करण्याचा, सुधारणा करण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला दिसून येतो. आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती, या जयंतीनिमित्त राजर्षी शाहूंच्या कार्याला आमचं विनम्र अभिवादन.